नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शिवंत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 5 डिसेंबर 2024 वार गुरुवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज भाजीपाल्यांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहण्यामध्ये हे आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा। तर चला तर पाहू की आज कोणत्या भाजीपाल्यांच्या दरामध्ये बदल झालेला पाहण्यामध्ये। वांग्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः वांग्यासाठी 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 8 ते 10 रुपयापासून वांग्याचे दर पाहायला मिळतात। क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्याची आवक पाहायला मिळते, त्याचबरोबर दर जे आहे ते कमी पाहायला मिळतात। टोमॅटोची आवक पाहू शकता, तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या टोमॅटोसाठी साधारणतः 32 ते 33 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 10 ते 12 रुपयापासून टोमॅटोचे दर पाहायला मिळतात। तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते, त्याचबरोबर दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात। गाजरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या गाजरसाठी 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 8 ते 10 रुपयापासून गाजरचे दर पाहायला मिळतात। क्वालिटी बरोबर आवक या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। भुईमुग शेंगाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात, तर भुईमुग शेंगासाठी साधारणतः दर जे आहे ते 70 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये 60 रुपयापासून भुईमुग शेंगाचे दर पाहायला मिळतात। क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये भुईमुग शेंगाचे दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात। शेवगा शेंगाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये शेवगा शेंगासाठी साधारणतः दर जे आहे ते 300 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 150 रुपयापासून शेवगा शेंगाचे दर पाहायला मिळतात। या ठिकाणी आपल्याला आवक जी आहे ते बाहेरच्या राज्यातील मोठ्या प्रमाणावरती आवक शेवगा शेंगाची पाहायला मिळते, त्याचबरोबर दर जे आहे ते कमी जास्त होताना पाहायला मिळतात। बिटाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये बिटासाठी साधारणतः दर जे आहे ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 18 ते 20 रुपयापासून बिटाचे दर पाहायला मिळतात। रताळ्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये रताळे पाहायला मिळते, तर त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर रताळ्यांसाठी पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून रताळ्यांचे दर पाहायला मिळतात। शिमला मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 10 ते 12 रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पाहायला मिळतात। काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, तर मोठ्या प्रमाणावरती काकडीची आवक झालेली पाहायला मिळते। तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः दर जे आहे ते 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून काकडीचे दर पाहायला मिळतात। आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला काकडीच्या दरावरती पाहायला मिळते। तर हिरव्या काकडीसाठी देखील आपल्याला तीच परिस्थिती पाहायला मिळते। तर चायना काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 10 ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर चायना काकडीसाठी देखील आपल्याला पाहायला मिळते। मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती आवक काकडीसाठी झालेली पाहायला मिळते, त्याचबरोबर दरामध्ये मोठी घसरण काकडीसाठी आज पाहायला मिळते। राजमाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून राजमाचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटी पाहू शकता, या ठिकाणी आपण पाहू शकता, चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या वाटाण्यासाठी साधारणतः 90 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 60 ते 65 रुपयापासून वाटाण्याचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटी बरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। भेंडीची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 15 ते 20 रुपयापासून देखील आपल्याला भेंडीचे दर पाहायला मिळतात। तर आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला भेंडीच्या दरावरती पाहायला मिळते। वालगेवडीची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या वालगेवडीसाठी 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 रुपयापासून वालगेवडीचे दर पाहायला मिळतात। क्वालिटी पाहू शकता, आवक या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते, त्याचबरोबर दर जे आहे ते कमी पाहायला मिळतात। दोडक्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये दोडक्यासाठी साधारणतः 25 ते 27 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 12 ते 15 रुपयापासून दोडक्याचे दर पाहायला मिळतात।
दुधी भोपळ्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 2 ते 3 रुपयापासून देखील आपल्याला दुधी भोपळ्याचे दर पाहायला मिळतात. चवळीच्या शेंगाची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून चवळीच्या शेंगाचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चवळीची शेंग पाहायला मिळते. कोबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या कोबीसाठी साधारणतः 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतोय. हलक्या क्वालिटीमध्ये 8 ते 10 रुपयापासून कोबीचे दर पाहायला होतात. तर क्वालिटी बरोबर आवकी आपल्याला पाहायला मिळते. पावट्याची क्वालिटी पाहू शकता तर साधारणतः हलक्या क्वालिटीमध्ये पावट्यासाठी 30 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. डांगरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात डांगरची आवक झालेली पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये 12 ते 14 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर डांगरसाठी पाहायला मिळतात. पुणेरी गवारची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या पुणेरी गवारसाठी साधारणतः 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 40 ते 45 रुपयापासून पुणेरी गवारचे दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. कारल्याची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या कारल्यासाठी 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून कारल्याचे दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्याची आवक आहे. त्याचबरोबर दर जे आहे ते 25 रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीच्या कारल्यासाठी पाहायला मिळतात. फ्लावरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या फ्लावरसाठी साधारणतः दर जे आहे 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून देखील आपल्याला फ्लावरचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार फ्लावरचे दर जे आहेत ते कमी पाहायला मिळतात. काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 8 ते 10 रुपयापासून काळ्या भारताच्या वांग्याचे दर पाहायला मिळतात. जळगाव वांग्याची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जळगाव वांग्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला जळगाव वांग्याचे दर पाहायला मिळतात. आल्याची आवक पाहू शकता या ठिकाणी आपल्याला बुरशीच आले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर त्याचबरोबर बुरशीबरोबर या ठिकाणी आपल्याला कीड देखील या आल्यासाठी पाहायला मिळते. पाहू शकता आल्याची क्वालिटी जी आहे ते खराब नसल्याच्या परिस्थितीत या ठिकाणी आपल्याला आल्याची आवक पाहायला मिळते. तर या आल्यासाठी साधारणतः 10 रुपयापासून दर पाहायला मिळतात. तर चांगल्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत या आल्यासाठी दर पाहायला मिळतो. क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये आले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या आल्यासाठी साधारणतः 30 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतो. पालकची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर मोठ्या प्रमाणात पालकची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 7 रुपयापर्यंत उच्चांकी दर पालकसाठी पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 4 रुपयापासून देखील आपल्याला पालकचे दर पाहायला मिळतात. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. शेपूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये शेपूसाठी साधारणतः 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 7 रुपयापासून शेपूचे दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता शेपूची आवक चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात. मेथीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः दर जे आहे ते 7 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 3 रुपयापासून मेथीचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार दर जे आहेत ते आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळतात. कोथिंबीरची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या गावरान कोथिंबीरीसाठी 6 ते 7 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. तर विलायती कोथिंबीरीसाठी साधारणतः 1 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार कोथिंबीरच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती घसरण झालेली पाहायला मिळते. हिरव्या मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव्या मिरची पाहायला मिळते. तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 12 ते 15 रुपयापासून हिरव्या मिरचीचे दर पाहायला मिळतात. ज्वाला मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये ज्वाला मिरचीसाठी साधारणतः 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापासून ज्वाला मिरचीचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार ज्वाला मिरचीचे दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात.